नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या विषय आपण माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे ई-पीक पाहणी ॲप संदर्भात। या वर्षीपासून ई-पीक पाहणी ॲप हे संपूर्णतः बदलण्यात आलेलं आहे। पूर्वीचं जे ॲप होतं ते फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित होतं, परंतु आता या वर्षीपासून संपूर्ण भारतामध्ये एकच DCS ॲप वापरण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। नेमकं आता शेतकरी या ई-पीक पाहणीपासून त्यांचं टेन्शन मिटलेलं आहे, कारण की या वर्षीपासून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करायची गरज नाही आहे। त्याच्यासाठी सहाय्यक नेमण्यात आलेले आहेत आणि सहाय्यक आपली ई-पीक पाहणी करतील, परंतु ई-पीक पाहणी करत असताना याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत। ते शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की आता पावसाळा आपला जो काही पेरणीचा हंगाम आहे लवकरच, आणि पेरणी पेरल्यानंतर तुम्हाला जे काही पीक विमा भरायचा असेल, तुमचं नैसर्गिक नुकसान झालेलं असेल, त्यावेळेस तुम्हाला ई-पीक पाहणीची अत्यंत आवश्यकता भासते आणि त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत ते सविस्तर तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तेच बदल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पीक पाहणी बदल करण्यात आलेला आहे। काय त्याच्यामध्ये तर सर्वप्रथम ॲपमध्ये बदल केला आहे। DCS स्टेट होतं म्हणजे राज्याचं, तर DCS सेंट्रल झालेलं आहे आता। त्यानंतर पीक पाहणी शेतकरी आणि सहाय्यक करत होते पहिलं, परंतु आता सहाय्यक करणार आहेत फक्त। तपासणी कोण आहे? सहाय्यक आणि शेतकरी यांनी केलेल्या ई-पीक पाहणीची 10% तपासणी ही ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी करत होते, आणि आता सहाय्यकांनी केलेली याची त्याची 100% तपासणी ही महसूल ग्राम अधिकारी म्हणजेच तलाठी करणार आहेत। AI वापर नव्हता पहिलं, आता वापर करण्यात येणार आहे। क्षेत्र पिकांचे संपूर्ण क्षेत्र होतं, आता सर्वे क्रमांकाचं पूर्ण क्षेत्र आहे, आणि अंतर 20 मीटर होतं, आता हे 20 मीटरच अंतर आहे। पाहू शकता की पूर्वी ई-पीक पाहणी शेतकरी स्तरावर होती काही कालावधीसाठी, नंतर सहाय्यक स्तरावर होती, परंतु आता जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच डायरेक्टली सहाय्यकच आपली ई-पीक पाहणी करणार आहेत संपूर्ण तुमच्या गावातील। आणि सहाय्यकाने केलेल्या ई-पीक पाहणीला ग्राम महसूल अधिकारी ही मंजुरी देतील, आणि त्यानंतर मंडळ अधिकारी फायनल मंजुरी देणार आहे। आणि एखाद्या क्षेत्राची जर ई-पीक पाहणी होत नसेल, कारण की तिथे पूर आलेला असेल, नैसर्गिक पाणी आलेलं असेल किंवा प्लॉट वाहून गेलेला असेल, तर अशाची ई-पीक पाहणी सद्यस्थितीला काही कारणानं थांबवता येते। त्याचं कारण स्पष्ट तिथे लिहून द्यायचं आहे आणि त्याची ई-पीक पाहणी नंतर करता येते। त्याच्यासाठी काय करायचं आहे ते कारण दिलेलं आहे। आणि आता जर तुमच्या शेतामध्ये जर बिगर शेती म्हणजे NA जर क्षेत्र असेल, जसं की तळ म्हणा, किंवा तुमचं घर बांधलेलं असेल म्हणा, किंवा रस्ता गेलेला असेल तुमचा शेतातला, तर ते क्षेत्र तुम्हाला आता सेपरेट तिथं NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर म्हणून नोंदवता येणार आहे। त्यानंतर मग त्याच्यामध्ये तुमचं जमीन जर पडीक असेल, तर पडीक जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला आता जी काही पडीक जमीन आहे ती सुद्धा तिथं नोंदवता येणार आहे या ॲपमध्ये। आणि त्यानंतर मग जर समजा तुमची अगोदरच तुम्ही कापणी केलेलं आहे आणि त्याची पीक पाहणी नंतर करायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कापणी केलेलं पीक जे असेल तर त्याचं लावलेलं मी पीक वगैरे ते त्याचे फोटो काढूनसुद्धा ही पीक पाहणी करता येणार आहे। आणि तुम्हाला जर तुमचं बहुमिश्रित पीक असेल, समजा की तुमची आंबे लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं पीक घेतलेलं असेल, तर त्याचीसुद्धा ही पीक पाहणी करता येते। फक्त बहुवार्षिक आणि द्विवार्षिक हे पिकं असतील तर त्याची पीक पाहणी करता येणार नाही आहे। आणि हे पीक तुमचं संपूर्ण क्षेत्र, समजा एखाद्याचं 60 गुंठे आहे, तर 60ला 60 गुंठे कंप्लीट झालं पाहिजे। एक जरी गुंठा राहिला तर तुमची ई-पीक पाहणी पूर्ण होणार नाही आहे। तर अशा पद्धतीने हे संपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं जे काही माहिती असेल, तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पेरणी करत असताना ज्या शेतामध्ये ज्या गट नंबरमध्ये तुम्ही कोणतं पीक लावलेलं आहे किंवा पेरलेलं आहे, त्याच पिकाचा विमा तुम्हाला विमा भरत असताना भरायचा आहे। कारण की काय होणार आहे, ह्याच्यामुळं तुम्हाला ती आपण माहिती पाहिलेल्याप्रमाणे जर तुमच्या गटामध्ये गेलं आणि त्या गटामध्ये जर दुसरं पीक असेल, तर तिथं तुमची ई-पीक पाहणी हुतली जाणार नाही आहे, ई-पीक पाहणी केली जाणार नाही आहे, तिथं होणारच नाही आहे। कारण की पीक ॲटोमॅटिकली AI तंत्रज्ञानाच्या ह्याच्यानुसार तिथं कॅप्चर केलं जाणार आहे, आणि जर तुमचं पीक दुसरं जरी केलं तर तिथं तुमचं रिजेक्ट केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, नोंद घ्यायची आहे की ह्याच्यामध्ये ज्या गटामध्ये जे पीक लावलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला पीक विमा भरायचा आहे। कारण की पीक विमा भरत असताना चूक करू नका। कारण की समजा उदाहरणार्थ 200 गट नंबर तुम्ही सोयाबीन पेरलेलं आहे, पण विमा भरत असताना तुम्ही 201 गट नंबरमध्ये जर तुमचं सोयाबीन दाखवलं आणि 200मध्ये जर कापूस दाखवला पीक विमा भरताना, आणि तुमची ई-पीक पाहणी करत असताना तुमचा तिथं घोळ होऊ शकतो। एका गटामध्ये एक पीक लावलं पण विमा दुसऱ्याच गटामध्ये भरला, असा गोंधळ व्हायला नको। म्हणून विमा भरत असताना तुम्हाला व्यवस्थित विमा भरून घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच तुमची ई-पीक पाहणी केली जाणार आहे। ई-पीक पाहणी करत असताना व्यवस्थित हे मुद्दे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचे आहेत। अनेक तुमचे काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा,
त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि याच्यानंतर व्यवस्थित माहिती आणखी काही अपडेट आलं तर सांगतच राहतो आपण. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.